हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बेसन पिठाची पोळी बनवलेली आहे. झटपट अशी खमंग आणि कुरकुरीत लागते आणि सकाळीही तुम्ही ना लहान मुलांना डब्यासाठीही देऊ शकता. चपाती भाकरीसोबत आपण खाऊ शकतो. इतकी सुंदर लागते आणि बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता. मी 5 ते 6 घेतलेले आहेत. लसूण घेतलेला आहे भरपूर असा, अर्धा चम्मच जिरं आणि एखादा चम्मच पाणी टाकून हे छान असं आपण मिक्सरला ना बारीक असं वाटून घेऊयात. बघू शकता छान असं हे वाटून झालेलं आहे. आता इथे मी आहे ना एका भांड्यामध्ये ना आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे. छोटी वाटी आहे, 4 ते 5 वाटी ना बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण लसूण मिरची जी बारीक केलेलं आहे ते टाकूयात. हळद टाकूयात. अर्धा चम्मच पांढरे तीळ टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी टाकलेलं ना ते पाणी ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करूयात. आणि जसं लागेल तसं पाणी थोडं थोडं टाकत राहायचं आणि मिक्स करायचं. एकदम जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर आपलं हे जे मिश्रण आहे ना ते पातळ होईल. जसं लागेल तसं पाणी टाकायचं. बघू शकता अजून थोडंसं इथं मी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं आपण हे ना मिक्स करून घेऊयात. बघू शकता. आणि हे मिश्रण आहे ना एकाच दिशेने ना आपण छान असं 5 मिनिटे ना एकाच दिशेने ना असं फेटून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि आपली जी पोळी आहे ना ती छान अशी जाळीदार होते आणि मस्त कुरकुरीत हलकी फुलकी होते. छान असं आपण फेटून घेतलेलं आहे. बघू शकता. आणि इतकं असं दाटसर असं ठेवलेलं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला असा गरम झाला की गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि त्याच्यावर आहे ना सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं. त्याच्यावरती आपण आता बेसन पोळी टाकून घेऊयात. त्याच्यावरती आपण आहे ना आपल्याला जेवढी बेसन पिठाची पोळी बनवायची ना तेवढं मिश्रण टाकून घ्यायचं आणि चम्मचच्या साहाय्याने ना ते पसरवून घ्यायचं. आणि जेवढं जास्त पातळ आपल्याला हे पसरवता येईल तेवढं पसरवून घ्यायचं. आणि गॅस आहे ना मीडियमच ठेवायचा. गॅस जर फास्ट असेल तर हे काय सगळीकडे पसरवता येत नाही. त्याच्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आणि सगळीकडे व्यवस्थित असं आहे ना पसरवून घ्यायचं. बघू शकता मस्त असं पसरवून झालेलं आहे. आणि 3 ते 4 मिनिट आहे ना छान असं हे खालून आहे ना आपण शेकून घ्यायचं. बघू शकता मस्त असं निघतंय, पण अजिबात खाली तव्याला चिकटलेलं नाही किंवा काही नाही. आणि आता हे पलटी करून घेऊयात आपण. पाहू शकता मस्त असं किती छान अशी जाळी ही सुटलेली आहे. कडेनं थोडंसं तेल टाकूयात. आणि ना आता पुन्हा एकदा पलटी करून घेऊयात. आणि छान असं आहे ना अलटी पलटी करून दोन्ही साईडून आपण हे ना छान असं खरपूस असा भाजून घेणार आहे. आणि ह्याच्यासाठी जास्त तेलही लागत नाही. बघू शकता मस्त असं आपलं हे झालेलं आहे. आता ह्याच पद्धतीनं मी जे राहिलेलं आहे ना ते बनवून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर खमंग कुरकुरीत अशी आपली बेसन पोळी झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.